पाहुण्यांचा पाहुणचार स्वर्गीय राम म्हात्रे प्रतिष्ठान जय बोले म्हात्रे पाडा या संघाच्या वतीनं या ग्रामस्थांच्या साथीनं हा शाही सत्कार सोहळा इथे संपन्न केलाय। तर इथे कमेंट्री बॉक्स मध्ये फेरबदल कमेंट्री बॉक्स मध्ये येतील करंजी काळनसर हे दोडणे। नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत। स्वर्गीय रामशेठ म्हात्रे प्रतिष्ठान म्हात्रे पाडा आयोजित आमदार चषक 2025 पर्व आपल्याला पाहायला मिळते। आपण ड्रॉ करूया आजच्या रात्रीचा। चला, दोन्ही 12th मॅन मांगरुल आणि नेवाई। विनिंग टीम कुठली आहे? चिंचवली। कॅप्टन या चिंचवलीचे। अंपायर, चला आता मॅचला सुरुवात करायची तुम्हाला। दोन्ही 12th मॅन आहेत, दोन्ही संघांचे नेवाळी आणि मांगरुलचे आणि चिंचवलीचे कॅप्टन। ड्रॉ पण एका बाजूला करत आहोत। दोन्ही 12वे खेळाडू आहेत, मांगरुळ आणि नेवाळीचे। दुसऱ्या बाजूने चिंचवली टीमचा विनिंग कॅप्टन अर्थातच। आमदार चषक लिहिलेला आहे, जी चिठ्ठी त्याला मिळेल त्याला बाय। तिसरी रजनी। तिसऱ्यांदा असं घडतंय की मॅच खेळलेल्या कॅप्टनला चिठ्ठी लागलेली आहे। आणि त्यांचा सांग तिसरा राऊंड लगेच नको सांगू नंतर। स्वर्गीय रतन स्मृती गावदेवी स्कायर 11 शिरडोन बी ला खेळावं लागेल लास्ट मॅच मध्ये। या मॅचचा विनर सोबत सुरू असलेल्या मॅचच्या विनर सोबत। चला आता वेळ जास्त घेऊ नका प्लीज। दोन्ही संघांना सूचना आहेत, अंपायर डावाला सुरुवात करा। आपण ड्रिंक्स ब्रेक नसेल, मॅचला होती सुरुवात। दोन्ही संघांना लाख लाख शुभेच्छा। ओपनिंग पेयर सचिन पाटील आणि राहुल जाधव। व्हेरी फास्ट बॉल लॉफ्ट केला, डीप स्क्वेअर लेग, पहिला षटकार। पहिला षटकार येत असताना आपण पाहतोय फलंदाज सचिनच्या बॅट मधून दमदार सुरुवात होत असताना
आजचा रात्रीचा महत्त्वपूर्ण सामना द्वितीय फेरीमधील पहिला नेवाई विरुद्ध मांगरुल या दोन संघांदरम्यान. बॉलच्या वेगाने आला तो फलंदाजालाही सापडला नाही, यष्टिरक्षकाला गवसला नाही. अंपायरचा सिग्नल बायज आणि सिंगलच्या साहाय्याने धावसंख्या सात धावत. राहुल जाधव पहिल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच होता. लॉफ केला मिड ऑन, यावेळेला मिड ऑफ वरतून काढलेला बॉल लॉंग ऑफच्या फिल्डरने टिपलाय. पहिला झटका. प्रीवियस मॅचचा मॅन ऑफ द मॅच राहुल जाधव 0 बाद. मजा मॅच मध्ये दोन्ही संघ ताकदवान आहेत, एकाच कॅलिबरचे आहेत आणि बऱ्याच वेळेला ते बऱ्याचशा स्पर्धांमध्ये एकत्रित आलेले आहेत. क्रिकेटचा परमोच्च आनंद आपल्याला या मॅच मध्ये जरूर अनुभवायला मिळेल. पहिली विकेट पहिल्या षटकारानंतर आली आहे. पहिल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच नेवाळीचा राहुल जाधव 0 बाद. नवीन फलंदाज येतोय भावेश भोईर जो स्ट्रायकिंग एंडला असेल. मनोज पाटीलने वार केला दुसरा, ज्याच्यावरती पहिला वार केला होता सचिन पाटीलने, जो ऑफ स्ट्राईक आहे. हे वारंवार या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. एकाच जंगलातील दोन वाघ आहेत. बॉलर्स बॅक मिडॉनला फिल्डरला चेस करून बॉल चालल्या मागे. सिंगल रन. सिंगलच्या साह्याने धावसंख्या जाऊन पोहोचलेल्या आपण पाहतोय 8 या आकड्यावरती. पहिलाच डाव आहे. तिसऱ्या रजनीचा हा सामना आपण पाहतोय, तो 7वा. मनोज पुन्हा राईट आर्म ओव्हर द विकेट. ऑन साइडला खेचून वा वा सचिन वा षटकार. लेंथ वरती पोहोचला आणि बॉलला पाठवून दिलंय. स्वीप करत असताना वेगवान गोलंदाजाच्या समोर अशा पद्धतीने फटके खेळणं हे फार जिकिरीचं काम आहे. यासाठी फार सराव असायला लागतो आणि तो सध्या पाहतोय सचिन पाटील कडून, नेवाळीचा कॅप्टन कडून. काउंटर अटॅक. 2 षटकार, धावा 14. मनोज पाटीलच्या पहिल्या षटकामध्ये त्याचा समाचार. 1 विकेट त्याने काढली राहुल जाधवची, मात्र 2 षटकार आले. शेवटचा बॉल. फुल टॉस आहे. झेलची संधी. मिड ऑफचा फिल्डर डाऊन दी बॉल. वेल जस्ट कॅच. प्राइजलेस विकेट आली आहे. 2 षटकार मारणाऱ्या सचिन पाटीलला मात्र माघारी परतवलंय मनोजने. 14ला दुसरा हादरा नेवाळीला. टायमिंग नव्हतं. बॉल हवेमध्ये गेला. मिड ऑफच्या फिल्डरचं कौतुक. फार चांगला झेल टिपलाय. या मॅच मध्ये मजा येईल आता. 14 धावा आलेल्या, 2 विकेट आलेल्या आहेत. पहिलाच डाव आणि पहिल्याच डावामध्ये पहिल्या षटकामध्ये बरंच काही आपण बघितलंय. सो कुठे जाऊ नका, अजूनही सेकंड इनिंग बाकी आहे. या डावातील 3 ओव्हर्स बाकी आहेत. टार्गेट किती सेट करणारे नेवाळी याकडे लक्ष असेल, कारण पहिल्या मॅच मध्ये दोन्ही सलामीवीरांनीच खेळ केला होता फलंदाजी करत असताना. राहुल जाधव, सचिन पाटील दोघांनी मॅचला फिनिश केलं होतं, मात्र इथे ते दोघंही पॅव्हलियन मध्ये परतलेले आहेत. नवीन फलंदाज भावेश भोईरच्या सोबतीला विनाश जाधव. सेकंड ओव्हर मध्ये गोलंदाज साहिल पाटील
लॉफ केलाय, लॉंग ऑन द फिल्डर, थोडे दूर आहेत पण पोहोचलेत. वेल जस्ट कॅच आणि फलंदाज बाद. प्रसाद सर, मागे शेकोटी पेटवले तुमच्या, प्लीज लवकरात लवकर ती विझवा. त्या प्रेक्षकांना सूचना असेल आमच्या मॅनेजमेंट कडून, लवकरात लवकर तुम्हाला विझवायची आहे प्लीज. 14ला पण पाहतोय, तिसरा झटका आता बसतोय. धन्यवाद धन्यवाद, थँक्यू. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येत असताना पण पाहतोय योगेश जाधव इन ॲट नंबर 5. 3 विकेट पडलेले आहेत. धावा फक्त धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात त्या 14 धावा. आता मजा येणाऱ्या मॅच मध्ये सुरुवातीला अटॅकिंग बॅटिंग सचिन पाटील कडून, त्यानंतर मनोजचं कमबॅक. आता साहिल आलाय आणि त्याने पहिल्याच बॉलवरती विकेट काढली आहे. 22वी विकेट पडली. अविनाश नॉन स्ट्रायकिंग एंडला योगेश जाधव येतोय. गोलंदाज पुन्हा साहिल पाटील बॉलिंग मार्क वरती. यस्तांना खेटून राकेश, वेगवान गोलंदाजा समोर देखील यस्तांना अगदी खेटून उभा आहे. शॉर्ट ऑफ लेन, झेलची संधी, स्वतः गोलंदाज पुढे आलाय. 1 मोर विकेट. 14ला 4. सुरुवात आक्रमक करणाऱ्या नेवाळी संघाला सध्या तरी नांगी टेकवायला लावले गोलंदाजांनी. 4 विकेट आलेल्या, धावा फक्त 14. साहिल पाटील हॅट्रिक चंबट्यावरती. नवीन फलंदाज माही इन ॲट नंबर 6. 6व्या क्रमांकावरती आलाय. स्ट्रायकिंग एंडला महेश वायले. मात्र आता हॅट्रिक बॉल, आत्मविश्वास गोलंदाजाकडे. त्या पद्धतीने त्याने गोलंदाजी केली, अक्षरशः बेड्या ठोकल्यात आता फलंदाजांना, हळू देत नाहीयेत जागेवरून. शॉर्ट ऑफ लेंथ, अंपायरचा सिग्नल आलाय वाईड. वाईडने धावसंख्या पुढे जाऊन पोहोचली 15 वरती. धावांची गरज आहे, त्या धावा कशा येऊत. 1 फॉर दी ओव्हरची वॉर्निंग गोलंदाजाला. एका षटकातील एका बाउन्सरचा कोठा संपला गोलंदाजाचा. सेकंड बाउन्सरला दंडित करण्यात येईल. साहिल वेगाने आला, बॅटची एज आहे, पाहायला लागला. 9 सेकंडला संधी, राकेशचा थ्रो, ओव्हर थ्रो, मागून बॅकअप, एकच धाव. विकेट साठी अगदी प्रयत्न करत असताना आपण पाहतोय अटॅकिंग फिल्डिंग सध्या सुरू आहे. मांगरूळची विकेट त्या नव्हेत आणि त्या विकेटची भूक सध्या दिसते. राकेशने जसा बॉल हातामध्ये आला डायरेक्ट हिटचा प्रयत्न केला होता. माई जेव्हा धावत होता नॉन स्ट्रायकिंग एंडला, जबाबदारी वाढली अविनाश जाधव वरती. 4थ्या क्रमांकावरती आलाय, स्लॉग हिटर आहे. धावा 16, 4 विकेट पडलेले आहेत. शौर्य तकदीर पाटील मांगरूळ यांच्याकडून 2 विकेट साठी 2000 रुपयांचं कॅश प्राइज त्यांच्या गोलंदाजांना. इंटरेस्टिंग मॅच आहे. काही चर्चा करत असताना फलंदाज अंपायर सोबत काही शंका असतील तर दूर त्यांनी केल्यात. पुन्हा बॉलिंग मार्क वरती गोलंदाज, फलंदाज आपल्या बॅटिंग मार्क वरती आलेला आहे. धावा धावफलकावरती 16 विकेट पडले, 4. दुसरं षटक प्रगती पथावर. साहिलने 2 विकेट काढले, 2 धावा. 4था बॉल टाकण्यासाठी ओव्हर द विकेटने येतोय. ओव्हर पिच, संघर्षाचा शंखनाद आता करतोय. जाधवने पहिला ठोकलाय षटकार.
असला त्याचा बॅटमधून षटकाराने नेवाळीचं धावफलक 22 वरती पोहोचलं. बॉल बाकी आहे 2. साहिल वेगाने आला. या वेळेला आडव्या बॅटने पूल करायचं होतं फलंदाजाला पण जमलं नाही. प्रचंड वेग आहे साहिलकडे. तो वेग त्याने दाखवला. आता आपल्याला चांगली बॉलिंग ऍक्शन. क्रीजच्या कोपऱ्याचा वापर. रिलीज पॉइंट आला तिथून. यावेळेला सीमा पोता बॉल सरळ आलाय. डॉट बॉल लॉफ केलाय. पुन्हा व्ही शेप लॉंग ऑनला बॉल सीमा रेषेचा बार. आउट ऑफ द पार्क. षटकार. विनाश गोलंदाजांचा नाश करण्यासाठी आलेला आहे. सुरुवात आपण बघितली पहिल्या षटकाची, जिथे षटकार आले होते सचिन पाटील कडून. मात्र मनोजने जाता जाता कमबॅक केलं. साहिल आला, त्याने सुरुवातीला 2 विकेट काढल्या, पण त्यानंतर त्याच्यावरती आक्रमण आपण पाहतोय. वेळ जास्त चालला पण अंपायरचा सिग्नल येतोय. फिल्डिंग करणारी टीम मांगरूळ सेट करून घ्या फिल्डिंग लगेचच. टाइम मॅनेजमेंट. वेळ फार वेगाने चालले. काटे आम्ही पकडू शकत नाही. ते कोणासाठीही थांबणार नाही. ज्याने घड्याळ बनवलं 1510 मध्ये जर्मनीचा क्लॉक मेकर पीटर हेनलिन, त्याच्यासाठी घड्याळाचे काटे कधी थांबले नाही. आपल्यासाठी कसे थांबतील. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 28 विकेट पडले. 4. 3rd ओव्हर लावतीये सुरुवात. हो टोला लागला. बॉल चाललाय शॉर्ट मिड विकेटला. फिल्डर डीप मधून चेतन कॅप्टन ऑफ मांगरोल. चांगली फिल्डिंग. थ्रो करण्यासाठी थोडासा वेळ घेतला. सिंगलच्या साह्याने धावसंख्या पुढे चालली आहे. स्कोर मॉझॉन 29. 29 धावा धावफलकावरती. 3rd ओव्हर मध्ये मुनीश पाटील आपण पाहतोय. इंटरेस्टिंग मॅच आहे. एकाच कॅलिबरचे 2 मातब्बर संघ समोरासमोर भिडलेत. स्वर्गीय रामशेठ म्हात्रे प्रतिष्ठान जय बोले क्रिकेट संघ म्हात्रेपाडा आयोजित आमदार चषक 2025 मध्ये प्रेक्षक मोठ्या संख्येने दोन्ही गावांचे, दोन्ही संघांचे. फुल लेंथ होता. कट करायचा होता विनाशला, पण ते जमलं नाही. त्या वेगाने बॉल आला होता. सेकंडचा प्रयत्न करतोय विनाश, पण यावेळेला आता त्यालाही थांबावं लागेल. इट इज नो बॉल. बीमर 1+1. अविनाश जाधव यांच्यासाठी अनिलजी भुईर यांच्याकडून लागोपाठ 2 षटकारांसाठी 2000. 31. पहिल्या षटकामध्ये 13 आल्या. दुसऱ्या षटकामध्ये 14 आल्या. लॉफ केलाय. माही मार रहा है बॉस. वाइड इज लॉन्ग ऑन सीमा रेषेच्या बाहेर. षटकार. पहिल्या ओव्हर मध्ये 13 धावा आल्या. सेकंड ओव्हर मध्ये 14 आलेल्या. 2 षटकार, 1 वाईड, 1 सिंगल. 2 सिंगल. यस, पहिल्या ओव्हर मध्ये देखील 14 आल्यात. सेकंड ओव्हर मध्ये देखील 14 आलेल्या. फर्स्ट ओव्हर मध्ये एक लेग बाईटचे रन आहे, ते एक्स्ट्रा मध्ये जाते. दॅट्स इट. धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात 37. हो यावेळेला टोला लागला. बॉल चालला मिड ऑन मधून मागे. फिल्डर फार वेगाने. सेकंडचा कॉल. माहीने क्रीज सोडली आहे, पण थ्रो खराब. धावा मिळत असताना आपण पाहतोय या बॉल वरती ते एका धावेच्या साह्याने धावसंख्या जाऊन पोहोचली पुढे ती 38. 38 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. षटक प्रगतीपथावर तिसरं सध्या. धावा 38. 38. फुल लेंथ. यावेळेला शॉर्ट थर्ड अडवला. डायरेक्ट हिट. हा ये भाई. 3 स्टंप समोर दिसत होते. ओव्हर थ्रो. यावेळेला बॉल मागे. मिसफील्ड. प्रयत्न तर जरूर, पण यावेळेला थांबलेले. अंपायर सिग्नल देतील आपल्याला. हा बॉल वाईट आणि धावा पूर्ण झालेला. डाऊन 2 धावा. धनंजय वाहिले यांच्याकडून बॅक टू बॅक 2 षटकारांसाठी.
मारलेले त्यासाठी अविनाशला 1000. ऑन साइडला टर्न करण्यात आला. डीप स्क्वेअरला गॅप मध्ये बॉल आहे. चेतन फार वेगाने स्टॉप केलं बॉलला. थ्रो केला जाईल. धावा तर 2 पूर्ण झालेल्या आहेत. सध्या आपण जर बघितलं तर या 2 धावांच्या साहाय्याने धावसंख्या पुढे जाईल. स्कोमोझॉन 43 धावा धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. पुन्हा एकदा स्कोर सांगेन. पहिल्या षटकामध्ये आल्या 14 धावा. सेकंड ओव्हर मध्ये आल्या 14. 2 षटकार, 1 वाईड, 1 सिंगल. येस, आपण चेक करूयात. जरूर अपील करतात नेवाईचे फिल्डर. मॅच कंटिन्यू करा की सेकंड ओव्हर मध्ये 2 वाईड आलेले. इनिंग कंप्लीट झाल्यानंतर आपण चेक करूयात. येस, पैसे आता कोणाचे अनाऊन्स केले जाणार नाही. मॅच इम्पॉर्टंट आहे, प्लीज. शॉट ऑफलाईन हुक केला फाईन लेगच्या वरतून. डीप फाईन लेग सीमा रेषेच्या बाहेर. 4 धावा, चौकार. फॉर्टी 47 धावा. शेवटचा एक बॉल. मागड षटक. फुल लेंथ आहे. बॉल बॅक. लॉंग ऑफला बॉल चालला. त्या ठिकाणी सिंगल. अविनाशकडे स्ट्राईक असेल. काय बॅटिंग केली अविनाशने. मॅचवर इनिंग आतापर्यंत 20 धावा त्याच्या बॅटमधून, 9 धावा माईचा बॅटमधून. नेवाई संघाचा धाव फलक पोहोचले 48 आकड्यावरती. एका षटकाचा खेळ बाकी. ड्रिंक्सची मागणी होते. पाणी घेऊन जा. आपण छोटस गाणं ऐकू आपण आणि पुन्हा एकदा येऊ द्यात आमदार चषक 2025 मध्ये. म्युझिक पाहायला मिळते. देवराज डीजे सिस्टम चिंचोली यांची. सर्व ऑपरेटर 3 षटकांचा खेळ संपन्न झाला. 48 धावा धावा फलकावरती पाहायला मिळतात. 4 विकेटचं नुकसान. चला कंप्लीट 1 रन वाढव्यात. 2 दुसऱ्या षटकामध्ये धावा आल्या होत्या 15. ठीक आहे, 2 वाईड, 2 षटकार, 1 सिंगल. सो टोटल सध्याचा स्कोर 49. ओ टोला लागलाय आणि बॉल गेलाय. अविनाशच्या बॅट मधून आणखी एक मोठा षटकार. जाधवचा डाव संपला.
जबरदस्त बॅटिंग केली. 9 बॉल मध्ये 26 धावसंख्येचं जबरदस्त योगदान दिलं अविनाश जाधवने, जे महत्वपूर्ण ठरणार आहे सेकंड इनिंग मध्ये. धावा फलकावरती सध्या आपण पाहतोय धावा 55 55 धावा. आणि नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येत असताना तुषार जाधव. कमबॅक चेतनने देखील केलं. षटकाराचं प्रत्युत्तर. या विकेटचं संपूर्ण श्रेय मी त्या फिल्डरला देईन ज्याने जेल टिपला. बॉलर्स बॅक. फटका चांगला लॉंग ऑफला फिल्डर आहेत. एक धाव सहजरित्या सिंगलच्या साहाय्याने धावसंख्या पुढे चालले 56 धावा. धावा फलकावरती आपण पाहतोय. इंटरेस्टिंग मॅच आहे. मांगरुल आणि त्यांच्या विरुद्ध खेळत असताना नेवाई माई स्ट्रायकिंग एंड लॅप चेतन. लॉफ केलाय. स्क्वेअर लेगला बॉल सीमा रेषेच्या बाहेर. माहीने दुसरा मारलाय. षटकार. अक्रॉस द बॅट. माहीचा बॅट मधून हा षटकार. धावा फलकावरती 62. 2 षटकार आले. 2 बॉल बाकी आहेत. चेतन ओ द विकेट. हो पुन्हा एकदा खेचून मारण्याचा प्रयत्न. व्यवस्थित कनेक्शन नव्हतं. मिड विकेटला फिल्डर. सिंगल कंप्लीट. सेकंड साठी माही आलाय पण थांबावं लागेल. गुड फिल्डिंग अँड गुड थ्रो. सिंगलच्या साऱ्या धावसंख्या सध्या 63. शेवटचा एक बॉल बाकी अजून. चांगली बॅटिंग. सुरुवातीला सचिन, मध्यंतरी अविनाश, शेवट माही. शेवटचा एक बॉल. आता तुषार. ऑन ट्रॅक करण्यात आला. लॉंग मध्ये चाललाय बॉल. पहिली धाव माहीने फार वेगाने कंप्लीट केली आहे. थ्रो स्ट्रायकिंग एंडला रनआउटची संधी आहे. बॉल निसटलाय. धावा 2 पूर्ण झालेल्या आहेत. थर्डचा प्रयत्न होता पण थांबावं लागेल. अशा पद्धतीने डाव पहिला संपलाय. धावा 65 बनल्या. 65 बनलेल्या आहेत. 66 66 धावांचं लक्ष दुसऱ्या डावामध्ये गावदेवी क्रिकेट संघ मांगरूळ समोर. शिरडोनचे कॅप्टन येऊन ताबा मंचावरती. नेक्स्ट मॅच मध्ये शिरडोन आणि या मॅचचा विनर खेळेल. देवराज. चला बॅटिंग करणारी टीम मांगरू
तुम्हाला ओपनिंग पेअर पाठवायचं लवकर. मॅनेजमेंट टीम कडून सूचना, मांगरूळच्या फलंदाजांना लवकरात लवकर जायचंय. च्या चेस मध्ये ओपनिंग पेअर आले. चेतन पाटील कॅप्टन ऑफ मांगरूळ आणि त्याच्या सोबतीला मनोज पाटील. पहिल्या षटकामध्ये गोलंदाज नयन भोईर, मिड विकेटला फिल्डर, लॉंग ऑफला फिल्डर, 30 या सर्कलच्या बाहेर. मॅचला होतीये सुरुवात. 66 धावांच्या चेसला होतीये सुरुवात मांगरूळ कडून नेवाळीचा विरुद्ध. पहिला बॉल यावेळेला एज होती. आय थिंक कॅच ड्रॉप झाली यस्टनचा मागून यष्टिरक्षकडून. पहिला डॉट बॉल. जीवनदान मिळते चेतन पाटीलला. पहिल्याच बॉल वरती झेलची संधी ती गमावली आहे. नयन भोईरला आपण पाहतोय वाईट यॉर्करचा प्रयत्न. भन्नाट वेगाने डेपला हिट केलं होतं यावेळेला. लॉफ्ट केला, बॅट हातामध्ये फिरली, मिस टायमिंग बॉल. कॉल सचिनचा. जजमेंट पूर्णपणे चुकलंय त्याचं. कदाचित लॉंग ऑफच्या फिल्डरने ट्राय करायला पाहिजे होतं. ओव्हर एक्साइटेड होऊन धावला. कॅच मात्र ड्रॉप. दुसरा जीवनदान मिळत असण्या ठिकाणी चेतन पाटीलला 2 खातं उघडलंय. दोन धावा धावफलकावरती येतात. सुरुवात इतर चेतनला मिळालेली जीवनदान फटका या गोष्टीचा बसणार आहे का पाहूयात आपण या मॅच मध्ये नेवाळीला. नयन भोईर रिलीज पॉइंटला थांबलाय नयन. पुन्हा तो बॉलिंग मार्क वरती जात असताना दोन्ही चेंडू जबरदस्त होते. दोन्ही बॉल वरती चेतन फसला होता. मात्र विकेट किपर आणि त्यानंतर त्या फिल्डरने केलेली चूक. दुसऱ्या बॉल वरती उभा आहे चेतन. नावात 2. यावेळेला संधी मिड ऑन व्यवस्थित बॉलचा खाली आणि यावेळेला मात्र चेतन पाटील बाद. कॅप्टन डिपार्ट्स. पहिला झटका 2 वरती गावदेवी मांगरूळला. विकेट येते या ठिकाणी चेतन पाटीलची. व्यवस्थित बॅटला मिडल ऑफ द ब्लेड झाला नाही बॉल आणि ते विकेट आली. जर्सी नंबर 18 ने टिपलेला झेल. राहुल जाधवने. तिसऱ्या क्रमांकावरती शक्ती कोपरकर. लो ऑफ फुल टॉस. फुल लेंथ आला पण कमी गतीने आला. पेस ऑफ डॉट बॉल.
2 धावा धाव फलकावरती पहिली विकेट आलेली आहे. अंपायर सोबत काही चर्चा जरूर फलंदाज करतात. कुठे बॉल लँड झालाय, कुठे निघालाय, कुठून आलाय हेच सांगत असताना डॉट बॉल आहे. 2 धावा आहेत, पहिली विकेट. 2 बॉल बाकी आहेत पॉवर प्लेच्या पहिल्या षटकातील. 66 धावा चेस करायच्या असताना सध्या तरी डॉमिनेट करणारी बॉलिंग नयन भोईर कडून. फुल टॉस आहे डाऊन द ग्राउंड. लॉंग ऑफला फिल्डर थांबलाय. पहिला टप्पा बॉल त्याच्या हातामध्ये. एक धाव. गुड फिल्डिंग अँड गुड थ्रो. एकाच धावेने धावसंख्या 3 वरती जाईल. पहिल्या 5 बॉल मध्ये फक्त 3च धावा. जबरदस्त बॉलिंग आपल्याला पाहायला मिळते नयन कडून. शेवटचा एक बॉल जिथे आता एका मोठ्या फटक्याची गरज आहे. शोधात आहे मनोज पाटील जो आता प्रथमतः स्ट्रायकिंग एंडला आलेला आहे. अटॅकिंग पॉझिटिव्ह माइंडसेटने बॅटिंग करावी लागेल. विकेटची पर्वा न करता आता फुल लेंथ आहे. मिड ऑनला फील्डर रनआउटची संधी मात्र पुन्हा आलाय मागे शक्ती. पहिल्या षटकाचा वाज विकेट संपन्न झाला. धावाला त्या फक्त 3. विकेट पडले 1. बॅटिंग करत असताना मांगरूळ. बॉल बाकी आहेत 18 बॉल 63 धावांची गरज. अशाच दर्जाची एक स्पर्धा पाहायला मिळेल. शिवतेज मित्रमंडळ व गावदेवी सांस्कृतिक कलाक्रीडा मंडळ पेंद्र यांच्या वतीने स्वर्गीय जीवा भोईर यांच्या स्मरणार्थ स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे स्मृती चषक 2025 अगदी 24 फेब्रुवारी ते 1 मार्च पर्यंत हा आयोजन पाहायला मिळेल. पेंदर नगरीमध्ये सन्माननीय उत्तम शेठ भोईर यांच्या माध्यमातून हे आयोजन आहे पेंदर नगरीमध्ये. अठरा बॉल आणि 63 धावांची गरज आहे मॅच मध्ये. पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 3 धावा आलेल्या आहेत. लॉफ्ट गेला. स्टँड अँड डिलिव्हर्ड लॉंग ऑन. सीमारेषेच्या बाहेर षटकार. एक गाणी सिद्धेश कडून आपण ऐकतोय जे आमचे डिस्क जॉकी आहेत. बदलापूरचे आहेत पण दूरवरचा प्रवास करून ते जरूर इथे उपस्थित आहेत पहिल्या रजनीपासून. साऊंड्स आपले देवराज साऊंड चिंचवली. धावसंख्या धाव फलकावरती आपण पाहतोय फक्त 9 ला 1 विकेट. अटॅक करतोय शक्ती कोपरकर. शक्तीला शक्तीचं प्रदर्शन करणं आता फार गरजेचं. रिक्वायर्ड 100 वाढत चालला. 20च्या घरात सध्याचं रिक्वायर्ड 100. बॅटिंग करत असताना गावदेवी मांगरूळ. ऑन साइडला ड्राइव्ह केला. स्क्वेअर लेगला फिल्डर आहेत माही. एक धाव. चांगले फिल्डिंग, चांगला थ्रो. नेवाळीचा सर्वात चपळ क्षेत्ररक्षक आहे. कमी उंचीचा आहे पण त्याच्या कदकडे तुम्ही पाहू नका. बॅटिंग त्याने केली पहिल्या डावामध्ये. मच नीडेड. कारण जेव्हा 4 विकेट आले होते दुसऱ्या षटकामध्ये जी साहिलने गोलंदाजी केली होती तेव्हा मांगरूळ त्या पूर्णपणे मॅच मध्ये होते. मात्र त्यानंतर अविनाश जाधवने केलेल्या फलंदाजीने नेवाळी संघ वरचढ ठरला. 65 धावा त्याने बनवल्या. माहीने शेवट केला. सध्या दुसरा डाव. 10 ला 1 विकेट. 15 बॉल 56 धावांची गरज आहे मॅच मध्ये. मॅच आता चढत चाललेली आहे. चर्चा शक्ती आणि आपण पाहतोय मनोज मध्ये सध्या. मात्र त्या चर्चेचं उत्तर एकच आहे. षटकार चौकार आले पाहिजेत. लॉफ्ट केलाय. बॉल हवेमध्ये. लॉंग ऑनचा फिल्डर डाऊन दी बॉल. फलंदाज बाद. गरज मोठ्या फटक्यांची असताना मोठ्या फटक्यांच्या प्रयत्नामध्ये स्कोरबोर्डच्या प्रेशरमुळे विकेट जात आहे. धावा फक्त 10. दुसरी विकेट गेली आहे. 14 बॉल 56 धावांची गरज. वेळ आता जास्त घेऊ नका फलंदाज प्लीज. लवकरात लवकर तुम्हाला यायचंय. मध्यरात्री मधला सामना आपण पाहतोय.
यानंतर स्वर्गीय रतन स्मृती, स्कायर 11 शिरडोन बी. आणि या मॅचचा विनर रोहन पाटील, कॅप्टन आलेले शिरडोनचे. 14 बॉल 56 धावांची गरज. लॉफ केला रडार मध्ये बॉल आणि तो सीमारेषेचा बाहेर. षटकार. मॅच बनवू शकते का प्रश्नचिन्ह आहे. 13 बॉल 50, 207 नंबरचा षटकार. जर्सी नंबर 88 आकाशच्या बॅट मधून. सध्या तरी आपण पाहतोय वन साइडेड मॅच आहे, पण जर षटकार येत राहिले वारंवार त्या मॅच मध्ये मांगरूळ संघ येईल यात मात्र शंका नाही. ओ बॅकफुटला कट केला, फार चांगला फटका. नो चान्स फॉर फिल्डर. 4 धावा. 12 बॉल आणि 46 धावांची गरज आता या मॅच मध्ये गावदेवी मांगरूळला. 12 बॉल 46. मुलीगतच बॉलला पाठवावं लागेल. SQ RQ ZQ चा मंत्र आता अंमलात आणावा लागेल फलंदाजांना. 12 बॉल 46 धावांची गरज आहे. मॅच जरूर अडकलेली आहे. या फसलेल्या मॅचला काढेल का कोणता फलंदाज बाहेर. शक्ती कोपरकर हे मग आकाश पाटील. षटकार चौकार आकाशच्या बॅटमधून आलेला. शक्तीच्या बॅटमधून या अगोदर एक षटकार. 12 बॉल 46, 20 ला 2 षटकार संपन्न झालेले आहेत. बॉलिंग मार्क वरती कॅप्टन आलेले आहेत नेवाळीचे सचिन पाटील. चला वेळ घेऊ नका प्लीज. बारा बॉल 46. लॉफ केला. झेलची संधी समोर फिल्डर. हो चांगला प्रयत्न. कॅच ड्रॉप. शक्तीला मिळते जीवनदान सिंगलच्या साह्यानं. टोटल स्कोरचा पण विचार केला तर सध्याचा धावफलक 21. 11 बॉल मध्ये 45. चांगला प्रयत्न केला होता लॉंग ऑनच्या फिल्डरने, मात्र तिथे कॅच ड्रॉप. आकाश ट्रॅकिंग इनला. मागच्या 2 बॉलवरती 10 धावा त्याचा बॅटमधून. लॉफ केलाय लॉंग ऑनला फिल्डर, पण तो आता फक्त बनेल प्रेक्षक. षटकार. दहा बॉल 39 धावांची गरज आहे. षटकार आकाशचा बॅट मधून आला. आता काही घडू शकतं. आकाशने सुरुवात तर केली आहे. नावाप्रमाणे बॉल आकाशामधून जात असताना आपण पाहतोय सीमारेषेच्या बाहेर. लॉंग ऑन, मिड विकेट, डीप स्क्वेअर लेगला सध्या फिल्डर आहेत. थोडेसे सरकलेत बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये. लॉंग ऑफ, डीप एक्स्ट्रा कव्हर, शॉर्ट थर्ड, गली, शॉर्ट फाईन. बॉल तयार. 10 बॉल 39. फुल टॉस. तोही सीमारेषेच्या बाहेर गेलाय. 1 विकेट. मॅच ऑन. 9 बॉल आता 33 धावांची गरज. धावफलकावरती 33 बनवायचा आहेत. अजूनही धावा 33. बॉल बाकी आहेत 9. मजा येईल मॅच मध्ये. आकाशने सुरुवात केली आहे. काउंटर अटॅकला. 4 बॉल मध्ये 3 षटकार त्याचा बॅट मधून, 1 चौकार त्याचा बॅट मधून. 22 ला नॉट आउट. सचिन कडे 2 फिल्डर जवळपास आले होते. चर्चेनंतर पुन्हा तो बॉलिंग मार्क वरती. 9 बॉल 33. 3 बॉल फार महत्वपूर्ण आहेत. या 3 बॉल वरती काय घडेल
त्यावरती डिपेंड असेल या मॅचचा रिझल्ट. बॅकफुटला कट करायचा होता. इट इज वाईट बॉल. वाईड आलाय. आता थोडासा लांब ठेवण्याचा प्रयत्न होता गोलंदाजाचा. सिंगलच्या साह्याने धावसंख्या जाऊन पोहोचले 34. बॉल बाकी आहेत 9. 9 बॉल 32. दोन मोठे फटक्या मॅच मध्ये आणणार आहेत मांगरुळला. ऑन साइडला टर्न करण्यात आला. लॉंग ऑन मध्ये फिल्डर आहे. चांगली फिल्डिंग. सेकंडचा कॉल नसेल. सिंगलच. एका धावेने धावसंख्या 35. 35 धावा. बॉल बाकी आहेत 8. 8 बॉल मध्ये 31 धावांची गरज या मॅच मध्ये बॅटिंग करत असताना आपण पाहतोय गावदेवी क्रिकेट संघ मांगरुळला. प्रेक्षकांच्या नजरा त्या मॅच कडे. मांगरुळचे प्रेक्षक मोठ्या संख्येने आहेत. नेवाळीचे प्रेक्षक मोठ्या संख्येने आहेत. 8 बॉल 31. मॅच क्लोज येत चाललेली आहे. फुल टॉस ऑन साइडला वळवला. मिड विकेटच्या बाहेर. इट्स अ बिग हिट 6. अंपायर्स कॉल. येस अंपायर्स कॉल. आपण चेक करूयात सध्या टीव्ही अंपायरचा डिसिजन काय असेल. इट इज फेअर डिलिव्हरी. चला टीव्ही अंपायरचा डिसिजन आलेला फेअर डिलिव्हरी. फिल्डिंग सजवून घ्या लगेचच आपण. बॉल बाकी आहेत अजून या मॅच मध्ये. आपण पाहतोय आता 7 बॉल 25. मी अगोदरच म्हणालो मोठे फटक्या मॅच मध्ये आणणार आहे ते मोठे फट. चला वेळ जास्त घेऊ नका आपण प्लीज. येस येस प्लीज टीम नेवाळी कॉपरेट करा. मॅचचा रिदम तोडू नका. 7 बॉल 25 चा सामना आहे. आकाशने जी बॅटिंग केली. आकाशच्या खेळाला न्याय देण्यासाठी शक्ती कोपरकरला देखील या भागीदारीमध्ये आता साथ द्यावी लागेल. तरच मात्र समोरच्या टीमवरती मात करतील. 7 बॉल 25. बॉल तयार. सचिन. ओहो पिकअप शॉट. लॉंग ऑन पार. आलेला षटकार. बॉल बाकी 6. मांगरूळला 19 धावांची गरज. 6-19. फिल्डिंग सजवा लवकर. 6 बॉल 19 धावांची गरज आहे मॅच मध्ये. काय सामना रंगला. लास्ट ओव्हर मध्ये 27 धावा आल्या आणि तिथून मात्र हा सामना आता बदललाय. आकाश पाटीलने मारलेले षटकार. शक्ती कोपरकरची शेवटच्या बॉलवरती त्यांनी केलेलं शक्तीचं प्रदर्शन या मॅच मध्ये आणत असताना गावदेवी मांगरूळ संघाला 6 बॉल 19 धावांची गरज. अजयजी पाटील. मॅगी पाटील साहेब 2 लागोपाठ षटकार आले तर फलंदाजाला 3000. पैसा लागला या मॅच वरती. सट्टा बराच लागला. दोन्ही एकाच कॅलिबरचे मातब्बर संघ आहेत. ग्रेट रायव्हल्स ऑफ मलंग टेनिस बॉल क्रिकेट. मांगरूळ अगेन्स्ट नेवाई. 6 बॉल 19. चला लवकर अंपायर्स प्लीज. मॅनेजमेंट टीमच्या सूचना येतील. फिल्डिंग करणारी टीम तुम्हाला कोणत्या क्षणाला पॅनल्टी इम्प्लिमेंट करू शकते. मॅनेजमेंट प्लीज फिल्डिंग सेट करा. प्रेक्षकांना या मॅचचा आनंद घ्यायचा आहे. तुम्ही चांगले खेळला. तुमच्या समर्थकांना तो आनंद असेल. ऑपोनंट टीम चांगली खेळली. मांगरूळचे प्रेक्षक जल्लोष करतील. पाहूयात विजयाचा गुलाल कोणता संघ उधळतोय. 6 बॉल 19 धावांची गरज. फुल लेंथ. चालला बॉल डीप फाईन गेला. रेस लागले. स्टॉप केलं. बॉलला उचलून थ्रो केला जाईल. सेकंडचा कॉल दिला आकाशने. धावा मिळतील 2. गुड रनिंग बिटवीन द विकेट. योगेश जाधव हर्षद शेलके 2 विकेट 1000.
बॅटिंग टीमचा रिव्ह्यू टीव्ही अंपायर चेक करायचा आपल्याला आता. बॅटिंग टीमचा रिव्ह्यू आहे. रेस्टचा नो बॉल साठी. It is fair delivery. Review unsuccessful. 5 बॉल 17 धावांची गरज. 5 बॉल 17 धावा. पहिल्या बॉल वरती 2 धावा आलेल्या आहेत. आकाश पाटील कडे स्ट्राइक आहे जो नॉट आउट आहे. 25 ला शॉर्ट ऑफ लेन. झेलची संधी. शॉर्ट स्क्वेअर लेगला विकेट कीपर पोहोचला. आहा टिपलाय झेल. मॅच मध्ये कमबॅक. 49 ला तिसरा मोठा धक्का. आकाश पाटील बाद. बॉल 17. आकाश पाटीलने जबरदस्त बॅटिंग केली. 25 धावा त्याच्या बॅट मधून आल्या. विजयाचं स्वप्न दाखवणारी त्याची बॅटिंग मागच्या ओव्हर मधली. मात्र आता मॅच 4 बॉल 17 वरती आले. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये चाललाय. नील पाटील. या धावा नील त्यालाच कराव्या लागतील. विजय जर संपादन करायचं असेल 4 बॉल 17 त्यालाच माराव्या लागतील कारण स्ट्रायकिंग एंडला तो असेल. 4 बॉल 3 षटकार हेच समीकरण सध्या तरी उरलंय गावदेवी क्रिकेट संघ मांगरूळ साठी. फिल्डिंग सेट करा प्लीज नेवाई. शेवटची ऑफिशियल वॉर्निंग. आग लागलेले पॅव्हलियन मध्ये. आग लागली प्रेक्षकांमध्ये. सामना तितका महत्वपूर्ण आहे. 4 बॉल 17. ओहो यॉर्कर आला होता. थर्ड मॅनला भेदून मागे चाललाय. डीप थर्ड मॅन अडवलाय फिल्डरने. थ्रो केला जाईल. धाव मिळते. किती धावा. नॉन स्ट्राइक एंडला संधी होती. टीव्ही अंपायरची मदत. टीव्ही अंपायरची मदत. वारंवार टीव्ही अंपायर कडे आपण जातोय त्याचं कारण मॅच क्रुशियल आहे. क्लोज आहे डिसिजन. त्यामुळे कोणत्या क्षणा संघावरती अन्याय व्हायला नको. बॅट्समन सेफ. धाव मिळतीये 1. टोटल स्कोर 50. बॉल बाकी आहेत 3 बॉल 16. 2 षटकार 1 चौकार. यस लेग बाय. शक्ती कोपरकर कडे स्ट्राइक आहे. 3 बॉल 16 धावांची गरज आहे मॅच मध्ये. षटकार चौकार आले. मॅच कायम असेल. आकाशने केलेली बॅटिंग शक्तीला आठवावी लागेल. गोलंदाज तयार. हर्ष शेळके योगेश जाधव. 2 विकेटला 3000. 3 बॉल 16ची गरज आहे. 50 ला 3 विकेट. जबरदस्त मॅच होती जेव्हा आकाश पाटील खेळत होता. चला चला प्लीज. तीन बॉल 16. वेगाने टाकलाय. वेगाने मारलाय. लॉंग ऑफला फिल्डर आणि फलंदाज बाद. मॅच मध्ये नेवाई. आवाज प्रेक्षकांचा. 2 बॉल 16 धावांची गरज मांगरूळला. टायमिंग आमच्या डीजे मास्टरचा. 2 बॉल आणि आता 16 धावांची गरज मॅच मध्ये. व्हॉट अ मॅच. ग्रेट रायव्हल्स ऑफ श्री मलंगट टेनिस बॉल क्रिकेट नेवाई अगेन्स्ट मांगरूळ. या मॅच मध्ये आता टीम नेवाई पुढे. 2 बॉल 16 धावांची गरज आहे मांगरूळला. गोलंदाज तयार होते बॉलिंग मार्क वरती.
चला चला प्लीज. योगेश मात्रे चिंचवली यांना विनंती आहे आपण मंचावरती. लॉफ्ट केलाय लॉंग ऑफ द फिल्डर. यावेळेला बॉल सीमारेषेच्या बाहेर. एक बॉल 10 धावांची गरज. योगेश मात्रे आमचे मॅनेजमेंट टीम मेंबर या. योगेश बुग्या मंचावरती या. नेवाळी आणि त्याचबरोबर मांगूळ दोन्ही संघाच्या प्रेक्षकांना विनंती आहे खुर्च्या कोणी उचलू नका. स्वतः आपण एकमेकाला उचलू शकता, खुर्च्या उचलू नका प्लीज. शेवटचा बॉल हवेमध्ये आणि हा सामना जिंकला नेवाळीने. जय भोले नेवाळी. हार्दिक हार्दिक अभिनंदन. आडलक टीम गावदेवी क्रिकेट संघ मांगरूळ. फार चांगला दोन्ही संघाचा खेळ राहिला मात्र हा सामना गमवावा लागला तो मांगरूळ संघाला. अभिनंदन नेवाळी. इट्स व्हॉट यू पोस्ट मॅच प्रेझेंटेशन. आणि पुढच्या मॅचला जशी सुरुवात होईल टॉस देखील आपण करू. जोडतील आपल्या सोबत व्हॉइस ऑफ शिरवली रोशनजी पाटील सर, सर.